हा व्हिडिओ आत्ता मध्येच करायला घेतल्याचं कारण म्हणजे कालच मी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहिला. सिनेमा हिंदीमधला पाहिला. सिनेमा पाहताना ज्या गोष्टी लक्षात आल्या, सिनेमाचा रिव्ह्यू करावा असं वाटलं आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ आज तातडीनं करायला घेतला. जनरली व्यक्तिकेंद्रित सिनेमा जेव्हा असतो तेव्हा एक धोका नेहमी असतो की कदाचित व्यक्तिपूजा तर होणार नाही ना. या सिनेमामध्ये ते होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती इतकी प्रचंड मोठी आहे, त्यांचा आवाका, त्यांचं आयुष्य इतक्या घडामोडींनी भरलेलं आहे, नाट्यपूर्ण आहे, तरी सुद्धा व्यक्तिपूजेचा धोका टाळत, व्यक्तिपूजेचा मोह टाळत रणदीप हुडानं ही कथा पडद्यावर पेश केली आहे. या व्यक्तीची कथा आहे, एक चांगला बायोपिक आहे. सावरकर प्रेमी, सावरकर प्रशंसक आणि विरोधक या दोघांसाठीही जर त्यांनी असं ठरवलं हा सिनेमा जाऊन बघायचा आणि त्यावेळेस त्यांनी पूर्वग्रह सगळे बाजूला काढले आणि सिनेमा पाहिला तर एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा आनंद मिळतो. सिनेमाचं जेवढं बजेट आहे, जेवढा आवाका आहे, त्याच्या तुलनेत तो प्रचंड भारी झालाय. कदाचित चांगलं बजेट मिळालं असतं तर अजून भारी झालं असतं. पण महत्वाचं असतं बजेट चांगलं असो नसो, सगळ्यात महत्वाचं असतं ती व्हिजन असते. लेखकाची व्हिजन, दिग्दर्शकाची व्हिजन, त्यासाठी पैसे लागत नाहीत आणि एक्झॅक्टली ती गोष्ट इथं दिसते. साधारण 70 वर्षाच्या कालखंडाची गोष्ट हा सिनेमा सांगतो. सावरकरांनी घेतलेली शपथ, सावरकरांना स्वातंत्र्याची जी प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांकडून, त्यांनी ती प्रेरणा घेतली आणि त्यानंतर त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत, अगदी मृत्यू नाही दाखवलेला आहे पण त्या मेन्शन केलाय, तर तो जो काय 70 वर्षांचा कालखंड असेल तो जवळपास 70 वर्षांचा तो कालखंड या सिनेमात येत राहतो. म्हणजे 1920व्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत खूप मोठा काळ आहे आणि हा 178 मिनिटात बसवायचा ही एक प्रचंड मोठी कसरत होती आणि ही कसरत बऱ्याच अंशी, मी म्हणेन 100% नसेल पण एक 80-90% प्रमाणात यशस्वी झालेली दिसते. खूप प्रसंग आहेत, ह्यांचं त्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या विचारधारा आहेत, त्या विचारधारा, आदर्श, त्यांच्या आदर्शधारा यांच्याशी कॉन्फ्लिक्ट होणाऱ्या आदर्शधारा आहेत. या सगळ्याचा कुठेतरी खूप मसालापट होऊ शकला असता. लेखक दिग्दर्शकानं हा मसालापट होऊ दिलेला नाहीये. हा बायोपिकच ठेवलाय, एंटरटेनिंग बायोपिक ठेवलाय, पूर्ण करमणूक होईल, तुम्हाला कुठलाही वेगळा विचार येणार नाही मध्ये, याची पूर्ण दक्षता घेतली. शक्यतो मी म्हणेन की ऑलमोस्ट सिनेमामध्ये असे प्रसंग खूप कमी आहेत जिथं कंटाळा येतो आपल्याला. काही त्रुटी आहेत, ऑफकोर्स आहेत, त्या त्रुटी जरी आपण विचारात घेतल्या तरी सुद्धा एक चांगला सिनेमा म्हणून आपल्याला बघायला मिळतो. सिनेमाचं नावच सावरकर आहे, त्यामुळे सगळा सिनेमा त्या व्यक्तिरेखेभोवती, सावरकरांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. तिथपासून ते त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर या उपाधीपर्यंतचा प्रवास हा सिनेमा दाखवत राहतो, त्यांची उपेक्षा सांगत राहतो. अर्थातच त्या व्यक्तीभोवती सिनेमा फिरत असल्यामुळे त्या व्यक्तीच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर व्यक्तिरेखा सिनेमात येत राहतात. हा सिनेमा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची गोष्ट नाहीये, पण सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा यांना आपण सेपरेट करूच शकत नाही. हे दोन्ही एकमेकांमध्ये इतक्या बेमालूम मिसळलेल्या गोष्टी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा सांगताना, सावरकरांची गोष्ट सांगताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा आपण सेपरेट होऊच शकत नाही. अर्थातच या सिनेमामध्ये या दोन्ही गोष्टी येतात आणि खूप परिणामकारक पद्धतीने येतात. इंग्रजी राजवटीमध्ये होत असलेले जुलूम, अन्याय, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित चर्चा होते. राजकारण, त्याच्या पाठोपाठ भारतीय राजकारण, भारतीय राजकारणानं सावरकरांचा घेतलेला बळी, त्यांची केलेली उपेक्षा, या गोष्टीही हा सिनेमा दाखवतो. पण हे दाखवत असताना कुठेही त्यांच्यावर टीका करायची आहे, त्यांच्या पिन पॉइंट करायचं आहे या हेतूने दाखवत नाही. हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. अगदी प्लेग जेव्हा आला होता भारतात, त्या प्लेगच्या सुरुवातीपासून हा सिनेमा सुरू होतो. अक्षरशः अंगावर येणारे प्रसंग आपल्याला बघायला मिळतात. इंग्रजी सत्तेविषयीची चीड आपल्या मनात एक प्रेक्षक म्हणून, एक भारतीय म्हणून सतत जागवत राहते. त्या पार्श्वभूमीवर सावरकरांचा अगदी विद्यार्थी दशेपासूनचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी केलेले क्रांतिकार्य, अभिनव भारत संघटनेची स्थापना, लोकमान्य टिळकांचा मिळालेला पाठिंबा, परदेशी कपड्यांची केलेली ती होळी, त्याच्यानंतर त्यांच्यावर झालेली कारवाई, एवढं सगळं होऊनही ते इंग्लंडला जाऊ शकले बॅरिस्टर होण्यासाठी. का तर इंग्रजांचा कायदा शिकायचा आहे, म्हणजे आपल्याला इंग्रजांशी लढता येईल. त्यांनी ते केलं, तेही होऊ शकले नाहीत.
कारण तिथेही त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवलं. मदनलाल धिंगरासारखे साथीदार मिळाले. श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा यांच्या व्यक्तिरेखा येत राहतात. मदनलाल धिंगरांना तिथं जो पराक्रम केला तो पराक्रम येत राहतो. त्याच्यानंतर त्याच्यात सावरकरांचं नाव येणं स्वाभाविक होतं. इंग्लंडमध्ये खटला होतो. एक चूक, इंग्रजी सत्तेवर, इंग्रजांच्या कायद्यावर त्यांनी जो विश्वास ठेवला, ती चूक त्यांना किती महागात पडली आयुष्यभर, ते त्यातून येतं. त्याच्यानंतर ती बोटीमधनं मारलेली उडी, ही जी फेमस उडी आहे इतिहास प्रसिद्ध, ती येते. फक्त त्यावेळेस मला असं वाटलं की ती उडी आहे ना, ती इतकी हिरोईक आहे, म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलोय किंवा इमॅजिन करत आलोय, ती इतकी हिरोईक उडी आहे, ती तेवढ्या परिणामकारक पद्धतीने येत नाही असं वाटलं मला. ते जे डेस्परेशन होतं ना, की हे मला यातनं बाहेर पडलो तर मी सुटीन, कारण मी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर जाईन, तिथं अरेस्ट करून घेईन आणि मग त्या भूमीवर मला अरेस्ट केलं राजनीतिक कैदी म्हणून, की मला ब्रिटिश ताब्यात घेऊ शकत नाही. हे जे डेस्परेशन होतं, ती उडी मागचं जे साहस होतं, ते साहस तेवढ्या परिणामकारक पद्धतीने येत नाही असं मला वाटलं. तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो. त्याच्यानंतर असे एक एक प्रसंग, मग काळ्या पाण्याच्या शिक्षेचा प्रसंग, आणि तिथून सिनेमा पूर्ण टर्न करतो. तोपर्यंत थोडा संथ लयीनं चालतो. त्यांचं कुटुंब, त्यांचे मुलं, त्यांचा मुलगा गेल्यानंतर जी येणारी त्यांची जी फेमस कविता आहे, सागरा प्राण तळमळला, फक्त ती कविता रणदीप आवाजात ऐकताना म्हणजे त्रास होतो. कारण कितीही चांगला ऍक्टर असला, काहीही असला तरी मराठीचं जे एक मराठीपण आहे, ते मराठी जाणणाऱ्यांना म्हटलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. सावरकरांना लाभलेली त्यांच्या भावांची साथ, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या वहिनीची साथ, अख्खं कुटुंबाची वाताहत केवळ एक ध्यास घेतलाय की माझ्या देशाला स्वातंत्र्य करायचंय, यासाठी झालेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत राहतात. काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी न ऐकलेल्या असतात, काही किस्से असतात, काही घडलेले प्रसंग आहेत जे आपल्याला माहिती नसतात. ते सगळे येत राहतात, एक संधपणे येत राहतात बऱ्यापैकी. पण तरीही काही गोष्टी मी जसं सुरुवातीला म्हटलं तशा कमी वाटतात. काळ्या पाण्याच्या शिक्षेमधले प्रसंग आहेत ते मात्र फार अंगावर येतात. आज खूप लोकांनी आपल्यामधल्या अंदमानला जाऊन ती सेल्युलर जेल पाहिली आहे. त्यांना कल्पना आहे की काय आहे तिथे. या माणसानं ते भोगलंय किंवा त्यांच्याबरोबरच्या कैद्यांनी ते भोगलेलं आहे. ते सगळे अन्याय, ते जुलूम, अत्याचार हे भोगलेत. तरीही आपल्यामधलं कवी मन जिवंत ठेवणं, माणूसपण जिवंत ठेवणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहाणपण जिवंत ठेवणं, ही प्रचंड मोठी अवघड कसरत होती जी त्यांनी केली, जी त्यांनी अचीव्ह केली. एकाच वेळी एका घरातले 2 भाऊ काळ्या पाण्याची शिक्षा भोगतायत. त्यातल्या एका भावाला 2 वेळा जन्मठेप मिळाली आहे. 2 वेळा. 50 वर्ष. आयुष्य सगळं संपलं असतं. हा सिनेमा बघताना एक गोष्ट आपण अपेक्षेनं जात असतो की सावरकर आहेत म्हणजे गांधीजी येणार, गांधीजी विरुद्ध सावरकर असा एक लढा बघायला मिळणार. एक काहीतरी डायलॉगबाजी, तुफान, एक कुरघोड्या. रणदीप हुडानं अतिशय संयम ठेवून या दोन्ही व्यक्तिरेखांना एकमेकासमोर आणले. आणि या दोन्ही व्यक्तिरेखांची जी आयडिओलॉजीज आहेत, आदर्श विचार आहेत, त्या आदर्शधारा एकमेकांना कधीच पटत नाहीत, कधीच पटणार नाहीत. त्या दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे, पण त्या दोघांनाही माहितीये की आपलं लक्ष जरी एक असलं तरी आपल्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत, आपलं जमणार नाही, आपण एकत्र येणार नाही. तरी सुद्धा सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधींचे जे प्रयत्न होते ते सुद्धा या सिनेमात येतात. त्यामुळेच मी म्हटलं की हा कुणाच एकाची बाजू घेत नाही, हे एका व्यक्तीची गोष्ट सांगतो, त्या व्यक्तीच्या ग्रेटनेसची गोष्ट सांगतो. पण म्हणून त्या व्यक्तीचा ग्रेटनेस सांगताना दुसऱ्या व्यक्तिरेखेला कमी लेखत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, आणि ती गोष्ट लेखक दिग्दर्शकानं कुठंही दुर्लक्षित केलेलं नाहीये. हे मला वाटतं या सिनेमाचं खूप मोठं यश असेल. ओव्हरऑल स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती असते, सावरकरांनी काय केलंय, कसं केलंय, काय झालंय, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्टोरीमध्ये आपण फार पडूया नको. हे प्रसंग कसे येतात ते मी सांगितलं. पण त्याच्या बरोबरीनं एक गोष्ट मला खटकलेली अशी आहे, प्रसंग येत राहतात. कुठल्याही सिनेमाच्या स्टोरी टेलिंगमध्ये ही गोष्ट फार महत्वाची असते की प्रसंगाची मालिका असते आपल्यासमोर. पण खास करून ऐतिहासिक सिनेमांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा ऐतिहासिक सिनेमांमधली गोष्ट, त्यातले संदर्भ आपल्याला कित्येकदा माहीत नसतात. प्रत्येकालाच माहीत असतात असं नाही. मग ते संदर्भ कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीनं निवेदक म्हणून सांगणं गरजेचं असतं. आणि तेव्हा जे पडद्यावर दिसत असतं त्याला एक कार्यकारण भाव मिळतो, एक बॅकिंग मिळतं की हा, हे पडद्यावर दिसतंय, ह्याची ही गोष्ट आहे, याचा हा रेफरन्स आहे. बऱ्याचदा तो रेफरन्स लागत नाही. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, पण ज्याला माहिती नाही त्याला तो रेफरन्स लागत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट कमी राहिली असं मला वाटतं. कदाचित मला सिनेमा बघताना असंही वाटलं की हे डिलेमामध्ये होते, रणदीप हुडा डिलेमामध्ये होता ऍज अ डिरेक्टर, की निवेदक ठेवायचा का ठेवायचा नाही.
हे जाणवतं, प्रसंग बघताना जाणवतं. बट दॅट्स ओके. त्यानं परिणाम खूप कमी होतो असं नाहीये. म्हणून म्हटलं मी 80-90% अचीव्ह झाले. ज्या लोकांनी आर्ट डिरेक्शनच्या बाबतीत विचार करायचा झाला, प्रोडक्शन डिझायनिंग अप्रतिम झालंय. तो काळ फार भारी उभा केलाय. परत आहे बजेट ह्याच्यात येतं. इतकं डिटेलिंग करतानाही कुठे ना कुठेतरी काहीतरी राहून जातं, काहीतरी गोष्टी राहून जातात. त्याचं कारण तेवढं बजेट नसतं. पण विचार मात्र 100% केलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग जर आपण बघितलं, बोरू, त्याच्यावर टाकायची ती पावडर, सावरकरांचं नीटनेटकेपणा, सावरकरांच्या कडचे पुस्तकांचं कलेक्शन, त्यातून त्यांची व्यक्तिरेखा कशी बाहेर येते, त्यांनी भिंतीवर लावलेले फोटोज, इतक्या बारीक सारीक गोष्टी, त्या काळचे चाकू, त्या काळच्या बंदुका, शस्त्र, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक पद्धतीनं आपल्या समोर येत राहतात. आणि याचं प्रोडक्शन डिझायनिंगचं यश आहे. उत्कर्ष नायथनी नावाचा लेखक आहे, यंग लेखक आहे. त्यानं खूप सुंदर स्क्रिप्ट लिहिलंय रणदीप हुडाच्या बरोबर मिळून. डायलॉग्स चांगले आहेत, प्रसंगानुरूप येतात. खूप तोडू डायलॉग्स नाहीयेत आणि ती गरज नव्हती या सिनेमाची की उगाच आपलं काहीतरी ड्रामॅटिक डायलॉग्स टाकले. नाहीयेत, छान पद्धतीने येतात. काही चुकीच्या प्रसंगावर लोक हसतात, बट दॅट्स ओके. आता त्याला लेखक दिग्दर्शक तिथे बसून काय करू शकत नाही. पण उत्कर्ष नायथनीने खूप छान लिहिलाय सिनेमा. त्यात निवेदिकाची मला एक फक्त उणीव जाणवली, तेवढं आहे. अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक जण भारी आहे, प्रत्येक जण भारी. आता इंग्रज व्यक्तिरेखा वगैरे काही काही आहेत की ज्या छोट्या छोट्या आहेत आणि त्याच्यावर तेवढी मेहनत घेणं कदाचित शक्य नसेल, तेवढं बजेट नसेल की ती त्या लेवलचे ऍक्टर्स येतील. जसं किंग जॉर्ज येतो त्याच्यामध्ये, तर किंग जॉर्ज स्टटर करायचा, बोलताना तोत्रा होता तो. तर तोत्रे पण कळतं की ते ओढून ताणून आणले. तर तसं ठीक आहे, बट त्याला काहीच करू शकत नाही. बारी जो होता जेलर, बॅरी और बारी, तो खूप भारी आहे. त्यानं चांगलं काम केलंय. क्रॅडिक म्हणून एक ऑफिसर दाखवलं, त्यानं चांगलं काम केलंय. अर्थातच रणदीप हुडा, त्यानं अनेक वेळा स्वतःला अभिनयात सिद्ध केलंय, त्याच्यामुळे त्याच्याविषयी वेगळं बोलावं असं नाहीये. तरीही तो जगलाय ती भूमिका, हे मात्र नक्की आहे. सावरकर, त्याच्यामध्ये इतके सावरकर दिसतात की रणदीप हुडा दिसत नाही. अमित सियाल, जो अदरवाईज आपण ओटीटीवर खूप वेगळ्या रोल्समध्ये त्याला बघितलंय, असा चॅप्टर आणि असा, तो जेव्हा बाबाराव सावरकर करतो तेव्हा अमित सियाल हा बाबाराव सावरकर वाटतो. सावरकरांच्या धाकट्या भावाचा ज्यानं रोल केलाय त्याचं नाव मला दुर्दैवानं माहित नाही, पण खूप सुंदर केलाय. अंकिता लोखंडेनं त्यांच्या पत्नीचा रोल केलाय, तो सुंदर आहे. त्यांचे जे यशुवहिनी झाल्यात त्यांनी खूप चांगलं केलंय. गांधीजींचा रोल राजीव खेरानं केलाय. मी राजीव खेराला वेगवेगळ्या रोल्समध्ये बघितलंय पूर्वीही आपण, पण हा टॉप क्लास मस्त केलाय. सुरुवातीला जरा तो गोंधळल्यासारखा वाटतो. बाकीच्या व्यक्तिरेखा खूप कॅरिकेचरिस्ट पद्धतीने, थाशिव पद्धतीने येतात की या अशाच असतील, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर किंवा लोकमान्य टिळक, त्यांच्यात अजून थोडा एनहान्स होऊ शकलं असतं, बट दॅट्स ओके. प्रत्येक वेळी प्रत्येक याच्यावर लक्ष देत राहिलं तर कदाचित कथेकडे दुर्लक्ष झालं असतं, जे त्या लेवलवर त्यांनी चांगलं केलंय. अरविंद कृष्णा कॅमेरामॅन आहे, डीओपी आहे, टॉप क्लास. लाइटिंग अप्रतिम केलंय त्यानं. फक्त माझा प्रॉब्लेम हा झाला की मी गेलो होतो अभिरुची सिटी प्राईडला, सिंहगड रोडवर पुण्यामध्ये, आणि तिथं त्यांचं प्रोजेक्शनचा काहीतरी गडबड आहे. ती नेहमीचीच आहे, पण मला ते माझ्या वडिलांना वगैरे घेऊन जायला जवळचं ठिकाण बरं वाटतं. तर त्यांच्या प्रोजेक्शनमुळे तो इम्पॅक्ट आला नाही जो मला व्हिज्युअल इम्पॅक्ट अपेक्षित होता. तर मला वाटतं तो इम्पॅक्ट कदाचित चांगल्या थिएटरमध्ये, पीव्हीआर मध्ये वगैरे आला येत असेल, तर ज्यांनी पीव्हीआरला बघितलंय ते सांगा मला की पीव्हीआरला येतो का तो इम्पॅक्ट. पण इकडे नाही आला तो. कॅमेरामन चांगला असून, लाइटिंग चांगलं केलेलं असून तो इम्पॅक्ट येत नाही जो येणं अपेक्षित होतं. असं लोक अंधारात आहेत असं वाटत होतं, किंवा काही प्रसंग जे जास्त चांगल्या पद्धतीनं येऊ शकले असते ते अंधारात असल्यामुळं डायल्यूट झालेत असं वाटत होतं. पण हे असं आहे. त्या अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, त्या थिएटरमध्ये मी गेल्यानंतर त्या थिएटरमध्ये एकही पोस्टर नाही सिनेमाचं. 2024 मध्ये ही गोष्ट आहे. आज दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं एकही पोस्टर नव्हतं. व्हॉट एव्हर इट इज. ज्या गोष्टी राजकीय आहेत, परत आपल्याला ह्याच्यात राजकीय कुठल्याही पद्धतीनं जायचं नव्हतं. मला हा सिनेमा म्हणून कसा आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. टॉप क्लास आहे, एकदा बघायला हरकत नाही, आपल्या मुलांना दाखवायला हरकत नाही की स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्या ज्या लोकांनी बलिदान केलंय, सगळ्या क्रांतिकारकांचं, बरेचसे आपल्याला माहिती असलेल्या क्रांतिकारकांचे एक 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 प्रसंग येत राहतात, उल्लेख येत राहतात. फाशी दिल्याच्या प्रसंगाचा एक पॅटर्न केलाय त्या रणदीप हुडानं. डायरेक्टर म्हणून त्यानं खरंच भारी काम केलंय. डिरेक्टर, प्रोड्युसर, रायटर, ऍक्टर, 4-4 रोल्स करायचे होते. टॉप क्लास. तर हे जे क्रांतिकारक आहेत यांनी त्याग केलाय, बलिदान दिलंय, आणि मग आज आपण ज्या स्थितीत आहोत, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी हे केलंय आणि आपण ज्या स्थितीत आहे
स्वातंत्र्याचा दुरुपयोग होतोय ते बघून खूप वाईट वाटतं, लाज वाटते आपल्याला. मुलांना तरी एकदा तरी दाखवावा असा सिनेमा आहे. अशा सिनेमांना थिएटर्स कमी मिळतात, शोज कमी मिळतात. उद्या कदाचित गेला तर तुम्हाला रुखरुख राहील की एवढा मोठा चांगला सिनेमा पडद्यावर बघितला असतं तर बरं झालं असतं. नाहीतर मग मोबाईलवर बघायची वेळ येते.